आपण नगरच्या मध्यवर्ती ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आहे, ह्या जॉगिंग ट्रॅकच्या इथं ग्राउंडवर आलेलो आहोत. आपल्याबरोबर इथं काही स्थानिक ग्रामस्थ आहे, काही पेन्शनर आहे, काही रिटायरमेंट वृद्ध आपल्याबरोबर वृद्ध मंडळी आहे. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की नेमकी नगर जिल्ह्याचा खासदार कोण असणार आहे आणि देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं आपल्याला वाटतंय. नाही, कॉमेंट नाही देतात मला. राष्ट्रवादीचा असा पाहिजे तुम्ही. देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं आपल्याला वाटतं. अच्छा, मोदी की राहुल? राहुल असं. राहुल गांधी. हा. माझ्या मते देशाचा पंतप्रधान सध्या मोदीच पाहिजे, नरेंद्र मोदी. मोदी आणि मोदी. फक्त देशाला जर वाचवायचं असेल आणि देशाची प्रगती करायची असेल, आत्ता सध्या जे भारताचं नाव जगात झालेलं आहे, भारत अर्थव्यवस्था 4 नंबरला आहे आणि भारताचं आज मोदींनी नाव जगात केलेलं आहे. जर भारताला प्रगती करायची असेल तर फक्त एकच माणूस तो म्हणजे मोदी आणि मोदी. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोदीच लायक आहेत. मोदी प्रश्नच नाही. मोदी. हो, मोदी. देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं वाटतंय. पाकिस्तानवर जर कायम जरब बसवायची असेल तर मोदीच वरती पंतप्रधान पाहिजे आणि मोदीच व्हावेत. देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं आपल्याला वाटतं. मोदी. मोदी. कठोर निर्णय आणि निर्णय क्षमता घेण्यासाठी मोदीच योग्य आहे. एक मिनिट इकडून घ्या. याने इकडे नस. देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं आपल्याला वाटतंय. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. आता आपण बघितलं की आपल्याबरोबर जितकी काही मंडळी आहे, 50 लोक इथं बसलेले आहे, त्यांचा आपण जाणून घेतलं की देशाचा पंतप्रधान कोण हवा असा आपण प्रश्न केला असता सर्वांनी उत्तर जास्त करून 99% उत्तर इथं मोदी आलेले आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत का मोदीच का. नरेंद्र मोदींनी आजपर्यंत जे सगळे कामं केलेले आहेत ते कामं त्यांच्यावर टीका झालेल्या आहेत भरपूर, परंतु त्या टीकाला कुठेही लोकांकडून समर्थन नाही आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चांगल्या कामाविषयीच आदर आहे. त्यांच्याविषयी टीका ज्यांनी केलेल्या आहेत त्या टीका सिद्ध झालेल्या नाहीत आजपर्यंत. मोदीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे ती राहुल गांधीमध्ये नाही आहे. मोदींनी देशाचा भरपूर विकास केलेला आहे, तोपर्यंत त्यामुळे नरेंद्र मोदींना पर्यायच नाही. मोदी डॅशिंग आहेत म्हणून. डॅशिंग. ते मोदीने देशाचा विकास केला ते म्हणून मोदीच यायला पाहिजे, प्रधानमंत्री व्हायला पाहिजे. त्यांच्या डिसिजन घेण्याची क्षमता आहे, त्याच्यासाठी त्यांच्यासारखं पंतप्रधान आजची गरज आहे. भ्रष्टाचार मुक्तीसाठी आणि मोदी स्वतः एकदम निस्वार्थी आहेत, त्याच्यामुळे मोदीच पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकसाठी मोदीच पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकसाठी मोदी. मोदीच का असा माझा प्रश्न आहे. मी नाही म्हणलं मोदी म्हणून. मग तुमचं काय मत आहे? माझं वैयक्तिक मत आहे सुषमा स्वराज्य व्हावं. सुषमा स्वराज. आपलं मोदी का नाही व्हावं, कारण ज्यांनी कोणचे बी आश्वासन पुरे नाही केलं म्हणून मोदींना असं वाटतं. 60 वर्षामध्ये जे काम झालं नाही ना ते 5 वर्षच झालं, त्याच्याकरता मोदीच पाहिजे. ओके. आज भारतवर्ष स्वतंत्र होऊन जवळजवळ 70 वर्ष झाली. आपण 60 वर्ष जवळजवळ काँग्रेसला या देशात राज्य करण्याला दिलेली आहेत आणि 60 वर्षाची प्रगती आणि मोदी साहेबांच्या 5 वर्षाची प्रगती याची जर तुलना केली तर 5 वर्षात झालेला विकास हा 70 वर्षात झालेला नाही. तुम्ही मोदींनी प्रत्येक क्षेत्रात मग ते महिला असो, शेतकरी असो, कामगार असो, सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी 5 वर्षात केलेला आहे आणि अजून जर त्यांना 5 वर्ष दिली तर या भागात जो पूर्वी भारत सुफलाम होता तसाच भारत परत आपल्याला पाहायला एकदा मिळेल. म्हणून 5 वर्ष मोदींना परत द्या हीच विनंती. जागतिक लेवलवर आपल्या देशाची प्रतिमा उजळण्यासाठी अशाच कणखर नेतृत्वाची गरज आहे.
मोदीमुळं गरिबांना घरं मिळाली, गॅस सिलेंडर दुसऱ्या दिवशी घरी पोहोचतं होतं, त्याची किंमत कमी झालेली आहे, भारनियमन कमी झालेलं आहे, हे जे आमच्या गरजा आहेत त्या विशेषतः कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला मोदीच आवश्यक आहे. देशाचं संरक्षण व धाडसी वृत्तीचे असे पंतप्रधान मोदी आहेत. तसेच त्यांनी महागाई कमी करण्याचा प्रयत्न करावा, गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा. आता एकंदरीत सांगितलंय सर्वांनी की देशाचा पंतप्रधान मोदीच का हवा, याविषयी सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. आता आपण प्रश्न असा करणार आहे की जसं आपल्याला वाटतं की देशाचा पंतप्रधान मोदीच व्हावं, तसं नगर शहराला खासदार कोण व्हावं असं आपल्याला वाटतंय. नगरचा खासदार कोण व्हावा असं आपल्याला संग्राम जगताप व्हावा असं वाटतं. संग्राम जगताप. डॉक्टर सुजय विखे पाटील. डॉक्टर सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील. सुजय विखे. विखे पाटील. आता एकंदरीत आपण बघितलं की 80% लोकांना डॉक्टर सुजय विखे आणि 20% लोकांना संग्राम जगताप व्हावं असं वाटतंय. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी आता एकंदरीत आपण बघितलं देशाचा मूड काय आहे आणि नगर शहराचा मूड काय आहे, नगर शहराला पंतप्रधान कोण हवा आहे, एकंदरीत आपण सगळ्यांकडून जाणून घेतलंय. तर नगर शहराची प्रतिक्रिया पंतप्रधानांच्या बाबतीत मोदी आहे. नगर शहराच्या बाबतीत खासदाराच्या बाबतीत आपण विचारलंय की खासदार कोण हवा आहे, तर काहींचं प्रतिक्रिया आली सुजय विखे, तर काहींची संग्राम जगताप. याविषयी आपण जाणून घेणार आहोत की संग्राम जगतापच का. कारण ते इथला स्थानिक नेता आहे, इथला आमदार आहे, इथले प्रश्न त्याला माहिती येतं, त्यामुळे ते इथला खासदार असावा. आता आपण सांगितलं की सुजय विखे, तर सुजय विखेच का असा प्रश्न आहे. तरुण नेतृत्व आहे आणि डॉक्टर हे कल्पक नेतृत्व आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे, विचार करण्याची क्षमता आहे. सुजय विखे हे उच्च शिक्षित आहेत, विचारांनी प्रगल्भ आहेत. त्यांची आत्तापर्यंत आम्ही जी भाषणं ऐकली त्या भाषणातून मोहित होऊन आम्ही विखेंचं नाव खासदारासाठी प्रस्तावित करतात. विखे. सुजय विखे उच्च शिक्षित आहे आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे सुजय विखे पाटील. सुशिक्षित आहेत, तसंच आरोग्य शिबिर, परत आरोग्याबाबत चांगलं ज्ञान आहे. चांगलं कार्यक्रम चाललेला आहे, आवडलेलं आहे सगळं कार्यक्रम. मोदी पंतप्रधान पाहिजे असेल तर मग विखेला पर्याय नाही. एकंदरीत आता आपण यांच्याकडून जाणून घेतलं की सुजय विखे का आणि संग्राम जगताप का, या बाबतीत आपण जाणून घेतलं. आता आपण जाणून घेणार आहोत की नगर शहराचा मागील जे खासदार होते भाजपचे, त्यांच्याकडून ह्या शहराचा खऱ्या अर्थाने विकास झालाय का. नाही झाला, अजिबात नाही झाला, बिलकुल नाही झाला, फिरले सुद्धा नाही. मी 40 वर्ष नगर शहरामध्ये राहतो, मला एकही दिवस सुखाचा गेला नाही आहे गावामध्ये. तर हे सुखाचे दिवस आणणारा आणि खेड्याचं स्वरूप बदलून शहराचं स्वरूप देणारा आणि इथं राहावं असं सगळ्या सेवानिवृत्त लोकांना किंवा इतरांना राहावं अशा पद्धतीने काम करणारा खासदार, स्थानिक प्रश्नांची जाणीव असणारा, लोकांचं म्हणणं ऐकून घेणारा अशा पद्धतीचा खासदार या शहराला हवा आहे. रोजगार निर्माण करणारा हवा आहे. अतिक्रमणाला किंवा गैर गोष्टीला प्रोत्साहन देणारा खासदार या शहराला नको आहे. जे सरळ वागणारे नागरिक आहेत, सच्च्या मनाने इथे राहणारे नागरिक, अशा लोकांना प्रोत्साहन देऊन शहराचा विकास आणि मग मतदारसंघाचा विकास असा करणारा, कोणाचंही नाव घेण्यापेक्षा अशा पद्धतीचा खासदार. आणि शक्यतो काय होतं की सत्ताधारी हे काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो, विरोधात राहून काम होत नाही आहे. नगर मतदारसंघाने अनेक वेळा अनुभवलेलं आहे की विरोधी आमदार देऊन काम शहरामध्ये होत नाही. त्यामुळं सत्ताधारी खासदार असेल तर निधी चांगला मिळेल. पाण्याची योजना 10 वर्षापासून रखडलेली आहे, रस्त्यातले खड्डे आपल्या 5वीला पुजलेले, हे कधी जाणार आहे का नाही, हे कधी प्रश्न संपणार आहे का नाही. अलग लक्षामध्ये हे एक मैदान उरलंय नगरमध्ये, इथं 100 कार्यक्रम होते वर्षभरामध्ये, हे कधी बंद होणार आहे का नाही. इथं बोर्ड लावलेत की बा हे मैदान फक्त
खेळासाठी आहे. आणि ज्यांनी बोर्ड लावलेले तेच दुसऱ्या कार्यक्रमासाठी देतात. ते 8-8 दिवस इथं कचरा उचलला जात नाही. अशी जर परिस्थिती असेल, सेवानिवृत्त लोकांना बसायला एकमेकाशी यायला विरंगुळा म्हणून एवढं एकमेव स्थान नगर शहरामध्ये थोडं ह्या बाजूला सावेडी परिसरामध्ये उरलेलं आहे. तर हा झाला स्थानिक प्रश्न. परंतु खासदार कसा असावा? खासदाराला मतदारसंघ हे त्याचं घर असलं पाहिजे. त्याचं घर हे त्याचं घर नाही. मतदारसंघ हे घर मानून पायाला भिंगरी लावून या मतदारसंघामध्ये काम करण्याची गरज आहे. मग पंतप्रधान कोणी का असना, अलग लक्षामध्ये. पण जर खासदार काम करणारा असेल तर पंतप्रधान कोणी असला तरी त्याला ते साथ द्यावीच लागते. अशा पद्धतीचा खासदार या शहराने जर दिला, स्वतःचा विकास घडवून आणणारा, तर ही खूप संधी आहे. नाही तर 5 वर्ष आपण ही संधी जी आहे योग्य मतदान न करता जर गमावली तर आपण अजून 25 वर्ष पाठीमागे जाणार. आता एकंदरीत यांनी सांगितलं की शहराचा विकास करणारा खासदार यांना हवा आहे. मग बाकीच्या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आत्ताच माझे मित्र जाधव साहेब यांनी अत्यंत सविस्तर असं विश्लेषण या शहराबद्दल केलेले. खरं तर नगरची ओळख महाराष्ट्रात एक खेडं म्हणून ओळखलं जातं. आणि हे खेडं, हे नाव, हे बदनामी आमच्या नगर शहराला हे कोणी दिले असेल तर मागच्या सर्वांना याचा दोष जातो. नगर शहरानंतर औरंगाबाद शहर इतकं विकसित झालं. का झालं त्याचा विचार आमच्या नगरच्या लोकांनी केला पाहिजे. औरंगाबादचे रस्ते, नाशिकचे रस्ते हे जर पाहिलं, पुण्याचे रस्ते, तर आमचं नगर हे सेंटरला आहे. आणि सेंटरला असून हे खेडच राहिलेलं आहे. म्हणून मी सांगतो की हा नगर शहराचा विकास व्हायचा असेल तर वरती मोदी आणि खाली भाजपचा खासदार असेल तरच हा विकास घडून येईल. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करा. आता एकंदरीत यांनी सांगितलं की नगर हे खेड आहे. नगर हे खेड जरी असलं परंतु त्याला एक इतिहासाची ओळख आहे. चांदबेबी का महल असेल किंवा इथं किल्ला असेल, अशी भुईकोट किल्ला, अशी नगर शहराची ओळख आहे. आणि नगर शहराला कुठलाही कानामात्रा नाही असं हे नगर शहर. तर नगर शहराच्या बाबतीत आपण काय सांगाल? मला नाही सांगतो. नगरचे रस्ते सुधारले गेले पाहिजेत, ड्रेनेजची व्यवस्था झाली पाहिजे, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, अशा भरपूर सुधारणा झाल्या पाहिजे. आता आपण सांगितलं, आपण प्रश्न विचारले की नगरच्या संदर्भात काय इथल्या अडीअडचणी हे आपण येथील ग्रामस्थ आहेत यांच्याकडून जाणून घेतलं. आता आपल्याला जायचं आहे की नगर शहरामध्ये हे जे दोन्ही खासदार आहे, दोन्ही तरुण खासदार आहे, दोन्ही बी उमेदीने काम करणारे असं एकंदरीत दिसतंय. परंतु नगर शहराच्या नेमकी समस्या काय आहे? नगर शहराच्या समस्या काय? बेरोजगार आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ते सुटलेला नाही. या ठिकाणी कुठल्याही शहरामध्ये आपण गेलो, एक नगर मतदारसंघ असंच नाही तर भारतामध्ये कुठेही जा तुम्ही, सामान्य नागरिकाला काय पाहिजे असतं? सामान्य नागरिकाला पुरेल एवढं पाणी पाहिजे, घरापर्यंत जायला नीट रस्ता पाहिजे, तुमच्या शहराची रोज झाडलोट झाली पाहिजे, रात्रीची दिवाबत्ती झाली पाहिजे. तो काय तुम्हाला जेवायला मागत नाही आहे. जो तो आपापल्या पायावर उभा आहे. आणि जो सुशिक्षित तरुण आहे, आज नोकऱ्या नाही राहिल्या, रोजगार नाही राहिला, काय करायचं? ते गुन्हेगारीकडे वळत आहेत. काहीतरी माणूस पोट भरण्याकरता शेवटी करणारच आहे. तुम्ही नाही दिलं तर तुमच्या खिशातलं मी काढून घेणार आहे. अशा पद्धतीचा नागरिक, तो हिंसक नागरिक तयार होतो. हे न होता काहीतरी हाताला काम देणारा, शहराचा विकास करणारा, चांगले स्वच्छ रस्ते, पाणी, ज्या जीवनावश्यक गरजा आहेत ज्याच्यासाठी आपण पैसे देतो, फुकट काही मिळत नाही आहे. पाणी फुकट मिळत नाही, वीज फुकट मिळत नाही, रस्त्याचा टॅक्स आपण भरतो, सर्व गोष्टीचे पैसे नागरिकाकडून घेतले जातात. मग हे पैसे योग्य कारणी लावावेत. कुठे जातात ते मी विचारित नाही, योग्य कारणी लावावेत आणि लोकांचं जीवन सुसह्य करावं, एवढीच खासदारांकडून अपेक्षा आहे. आमच्या खात्यात पैसे नाही आले तरी चालतील. एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? आत्ता जे यांनी सांगितलं त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.
ते काय बस सेवा नाही, रस्ते सुद्धा चांगले नाही आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, पाण्याची तर फारच पंचायत आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष पाण्यासाठी झगडतोय, पण त्याचा काही उपयोग होत नाही, कुणी दाद देत नाही. वाहतुकीची कोंडी भरपूर प्रमाणात होते. वाहतुकीची कोंडी, हा. मूळ प्रश्न शैक्षणिक संस्था नाही, त्याच्यामुळं मुलांना 12वी झालं की पुण्याकडे जावं लागतं आणि मग एकदा पुण्याला गेले मुलं की ते काही परत येत नाही. त्याच्यामुळे हे शहर पेन्शनरचं शहर झालं आता. तेच माझं मत आहे. एकंदरीत आता एकंदरीत आता आपण बघितलं की शहरात बस सेवेचा प्रामुख्याने प्रश्न इथं उद्भवतोय आणि रस्त्यांचा प्रश्न इथं प्रामुख्याने गाजतोय. आपल्याला या नागरिकांकडून एकंदरीत विकासाच्या बाबतीत आपण प्रश्न विचारले असता, बस सेवा असेल किंवा रस्त्यांच्या बाबतीत, पाण्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत. मग हे प्रश्न नेमकी कोण सोडू शकतं असं आपल्याला वाटतंय? नाही 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 दोन नाही. उमेदवारांपैकी हे असे प्रश्न कोण सोडू शकतं? आता एक लक्षात घ्या, या शहराने एकाच माणसाला अनेक वेळा संधी दिली तरी हे प्रश्न नाही, पण आता तरुण उमेदवार, दोन्ही उमेदवार हे तरुण दिलेले, या दोन्ही मला दोघांबद्दलही खात्री नाही प्रश्न सुटण्याची. स्पष्ट सांगायचं म्हणजे हे जे जीवनावश्यक मूलभूत प्रश्न आहेत ना, माझ्या मताशी सगळे सहमत होतील. आपण म्हणतो याला द्या तो करील, त्याला द्या तो करील, पण पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीला तुम्ही जर सर्वे इथं घेतला, माझा फोन नंबर मी तुम्हाला देतो, मला बोलवा तुम्ही इथं. माझं म्हणणं त्या दिवशी तुम्हाला पटेल की काहीच झालेलं नाही. अगदी बरोबर आहे. तरुण उमेदवार आहे सुजय विखे पाटील, यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे आणि ते नक्कीच नगर शहराचा विकास करतील याची मला खात्री आहे. आपल्याला काय वाटतं? सध्या तर सुजय विखेबद्दल चालू आहे चर्चा आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे, काहीतरी विकास करून दाखवतील अशा अपेक्षा आहे. स्थानिक आमदार आहे आपला जगताप, तो काम करू शकतो. त्याला स्थानिक प्रश्न माहिती आहेत, ग्रामीण भागातलं बी त्याला. इथला आमचा नगरचा भाग आहे, ड्राय भाग आहे, काही आपलं साखळा योजना आहे त्याच्याबद्दल त्याला ज्ञान आहे. तो इथं आली साखळा योजना ग्रामीणसाठी आणू शकतोय, म्हणून तो आमदार असावा. आता एकंदरीतच काल जी मुख्यमंत्र्यांची सभा झाली, तर साखळा योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी काल आश्वासन दिलेलं आहे. या बाबतीत आपण काय सांगाल? होतेत का नाही ती सांगता येत नाही. आजपर्यंत लय आश्वासनं झाले भाजपाचे, ते काय अजून झालेले नाही, याच्यावर काही गॅरंटी नाही. आता आपल्याबरोबर काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलं की भाजप सरकारने अनेक आश्वासनं दिले, परंतु ते काही पूर्ण झालेले नाही. पण असं असलं तरी विद्यमान जे आता खासदार जे उभे आहेत ते विद्यमान आमदार आहे, मग त्यांच्या मार्फत काय विकास कामं झाली या शहराची? या शहराचे त्यांनी आपले पहिले महापौर होते, त्यांनी रस्त्याचे कामं केलेले आहेत. आताच इतक्यात प्रश्न झालाय का आपण इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून जाणून घेतलंय की शहराला रस्ते नाही, शहरात पाण्याची समस्या आहे, शहरात बस सेवेची समस्या आहे. मग हे प्रश्न स्थानिक आमदार का सोडू शकले नाही? ज्यावेळेस आपला त्यांचे महापौर ते होते तेव्हा स्थानिक बस चालू होती. जेव्हा आपला महापौर बदली झाले, बस बंद झाली. नाही, परंतु आता ते विद्यमान आमदार आहे, मग त्यांच्या मार्फत हे प्रश्न का सोडू शकले नाही? बसचा प्रश्न हा महापौर का असतो, महापौर सोडू शकतो. मग रस्त्यांचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न जे आतले जे असते ते महानगरपालिके का असते. मग महानगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची? भाजपाची. मग पाठिंबा तर राष्ट्रवादीने दिलेला आहे. राष्ट्रवादीने नाही दिला देऊ. आता यांनी सांगितलं की इथे सत्ता भाजपची आहे, परंतु त्याला टेकू हा राष्ट्रवादीचा आहे. मग याबाबत काय सांगाल? त्यांनी काही कारणास्तव दिलेला आहे तो पाठिंबा, विकासाच्या मुद्द्यावर दिलेला आहे. जर नाही झाला तर काढून घेणार आहे. नाही, म्हणजेच विकासाच्या मुद्द्यावर जर त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे भाजप सरकार हे विकासाच्या बाबतीत कार्यरत आहे असं राष्ट्रवादीला वाटतंय का? मग बिलकुल नाही. नाही. मग पाठिंबा कशासाठी दिलाय? ते काढून घेतलेला आहे, 2-4 दिवसापासून जाहीर झालेला आहे. बोलू का? बोला, या पुढे ना. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपण या ठिकाणी जे काही इंटरव्ह्यू घेत आहे, एक साधारण पब्लिक एक लोकमत काय याच्यामध्ये, तर मला प्रकर्षाने असं एक जाणवते, आम्ही सिनियर सिटीझन आणि जाधव साहेबांनी त्या साहेबांनी सुद्धा एक चांगलं अगदी व्यवस्थित असं विवेचन केलेलं आहे. जी वस्तुस्थिती आहे ते वस्तुस्थिती इथे मांडलेली आहे. परंतु नगरचं आपण पाहतो, धड शहर नाही, खेडं नाही, एक
खेळं म्हणावं तर त्याच्यात खेळासारखे हे पण नाही आणि शहर म्हणावं तर डेव्हलपमेंट नाही आहेत. तर प्रामुख्याने मला असं वाटतं वैयक्तिक व्यक्तिशा, कारण मी 50 वर्ष इथे राहतो आहे, तर नगरची MIDC जर डेव्हलप झाली तर सर्वांगाने नगरचा विकास होऊ शकेल. पाण्याचे डेव्हलपमेंट हळूहळू होते, पाण्याचं आता जवळजवळ होत आलेलं आहे. म्हणजे पाणी आणि जर MIDC डेव्हलप झाली तर सुशिक्षित बेकार एवढे जर जसे कारखान्यातून बाहेर पडतात तसे मुलं बाहेर पडतात, ते शिकलेले सुशिक्षित बेकार बाहेर पडतात. त्यांना जर समजा त्यांना हाताला जर त्यांना जॉब मिळाला नाही ते MIDC डेव्हलप होणे अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वांगाने कुठल्याही याच्या अगोदरचे काँग्रेसचे खासदार असतील, भाजपचे खासदार असतील, त्यांनी कामं केलेत, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होते ते झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे ही प्रकर्षाने जाणवते. आता एकंदरीत आपण पाण्याचा प्रश्न निघाला म्हणून सांगतोय, भाजपच्या ह्या सरकारच्या कार्यकाळात जलसिंचन योजना ही प्रामुख्याने इथं मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. याचा फायदा नगर शहराला झालाय का? प्रोसेसमध्ये आहे तो, म्हणजे जलशिवाराचं जलयुक्त शिवाराचं सुद्धा बरेचसे कामं चाललेले अंडरग्राऊंड म्हणजे अंडर प्रोसेस होते. ते कामं जवळजवळ बरेचसे झालेले आहेत. पण काय होतं राजकारणामध्ये जे काय मी केलं तुम्ही नाही केलं याच्यात पॉलिटिक्समध्ये श्रेय घेण्याची जी काही भूमिका आहे ती चुकीची वाटते. मी खासदार दिलीप गांधींबद्दल एक खरोखर सांगेल की आत्ता त्यांच्या अगोदरचे जेवढे खासदार होते त्यांनी ह्या प्रमाणात कामं केली नाही, पण यांनी 15 वर्षात कमीत कमी 10-20% तर निश्चित कामं केली. याच्या अगोदरचे खासदार नुसते हजेरी लावून गेलेले आहेत. तर त्या मानाने आता डॉक्टर सुजय विखे हे जे काय आलेले आहेत भाजपमध्ये आत्ताच त्यांनी प्रवेश केला आहे. कदाचित राजकारणामध्ये हे स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही गोष्टी असतात. स्वार्थ साधला त्यांनी, ते भाजपत आले, त्यांनी तुमचं खासदारकीचं तिकीट मिळवलं. आता त्यांचं आद्य कर्तव्य आहे, जर समजा त्यांना जनमताने कौल दिला तर त्यांनी नगरचा विकास हा करायलाच पाहिजे, नाही तर पुढच्या 5 वर्षात त्यांना चान्स मिळणार नाही. आता आपण सांगितलं की खासदार होण्यासाठी सुजय विखे भाजपात आले, परंतु असं असलं तरी त्यांचे आजोबा मात्र एक खासदार जेव्हा झाले तेव्हा ते शिवसेनेतूनच खासदार झाले होते. मग त्यावेळेला त्यांनी विकास केलाय का? त्यांनी विकास म्हणजे साधारण मी सांगितलं तुम्हाला मगाशीच की 10-20% हा विकास झालेला आहे का? असं काही नाही की नगर म्हणजे एकदमच मागास आहे अशातलाही भाग नाही. हा कम्पॅरेटिव्ह तुम्ही असं म्हणू शकता. आपलं औरंगाबाद शहर जे आहे ते म्हणजे अक्षरशः आज आशिया खंडामध्ये वन ऑफ द डेव्हलप्ड सिटी इन द आशिया खंड अशी त्याची आज पोझिशन आहे. नगर त्याच्यापेक्षा सुपिरियर होतं, ते अजून डेव्हलप व्हायला पाहिजे. तसंच नाशिक किंवा इव्हन तुम्हाला सांगतो लातूर असे व्हायला पाहिजे होते. परंतु नगरला दुर्दैव आणि राजकारणी लोकांनी थोडंसं त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कामाचं नियोजन न करता कामं होत असलेले कामं होऊ न देणे ही जी प्रवृत्ती त्याच्यामुळे हे कामं झालेली नाही. नगरचा विकास हा इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये 100% होणार आहे. कारण आता इथून पुढे लोक एवढे जागृत झालेले आहेत की येणाऱ्या खासदाराला आता 5 वर्ष चान्स दिला, तुम्हाला दिला नाही तर परत चान्स नाही, ही प्रवृत्ती राहणार 100%. विकास तर काही दिसत नाही. म्हणजे त्यापेक्षा सगळं विभागात ग्रामपंचायतच व्हावं. ग्रामपंचायतला भरपूर निधी येतो. नालेगाव वेगळं, माळेवाडा वेगळं, सावेडी वेगळं, त्यामुळं ग्रामपंचायत झाली सुधारणा तरी होईल. मग महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास खऱ्या अर्थाने झालाय का? आता झालं तर काही झालंच नाही ना. इमारती उभं राहिलं फक्त. सगळ्यात सोपं ग्रामपंचायती व्हावं, म्हणजे सगळं हळूहळू विकास तरी होईल त्याचा. कारण काय साधारण अकलूज नंतर तुमचं अजून 1-2-3 गावं आहेत तिथं प्रामुख्याने ग्रामपंचायती आहेत आणि असून सुद्धा 7-7 मजली 8-8 मजली इमारती आहेत. आणि नगरमध्ये अहमदनगर हे काना मात्रा नसलेलं आणि काही गोष्टीच्या बाबतीत जर विचार केला तर हे सगळे नेते जे आहेत ते जातीपातीवर राजकारणारे आहे. राजकारण त्यांनी अहमदनगरमध्ये तरी काना मात्रा नसल्यामुळे जातीपातीचं राजकारण करू नये. आता आपल्याबरोबर ग्रामस्थ होते, त्यांनी सांगितलं की नगर शहरामध्ये जातीपातीचं राजकारण केल्यामुळे खऱ्या अर्थाने विकास झाला नाही. या बाबतीत आपलं काय मत आहे? ते म्हटले ते 100% खरं आहे. नगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. याला 500 वर्षाचा इतिहास आहे. चांदविवीच्या काळापासून हे शहर अस्तित्वात आहे. या शहरात ऐतिहासिक
फार मोठं ठेवा आहे. ज्ञानेश्वर आमच्या नांदेड जिल्ह्यात होऊन गेले, तर शेठ मोहम्मद बाबा शिरोंद्यात होऊन गेले. एवढा संतांचा इतिहास या नगर शहराला आहे, परंतु शहरात ज्या संतांचे विचार या शहरात कधी राबवले गेलेले नाहीत. शहराचा विकास जो व्हायला पाहिजे होता तो आत्तापर्यंत झालेला नाही. आत्ताच आपण जलसिंचन योजनेचं बद्दल देशाला या जगात जलसिंचनाचं जर कोणी काम केलं असेल तर आमचे पोपटराव पवार, अण्णा हजारे यांचा देशाच्या राजकारणात फार मोठा सहभाग आहे. परंतु ह्या लोकांना मुद्दाम डावललं जात आहे. जर महाराष्ट्राचं जलसिंचनाचं काम करायचं असेल तर पोपटराव पवारांचं मार्गदर्शन या सरकारने घेतलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त जर जलसिंचन जर केलं तर नगर जिल्ह्यात सगळ्यात कमी पाऊस पडणारा हा नगर जिल्हा आहे. 22 इंच पाऊस पडतो फक्त, आणि 22 इंचात 22 वर्षात 22 वेळा दुष्काळ पडणारा हा नगर जिल्हा आहे. सगळ्यात दुष्काळी, महाराष्ट्रात सगळ्यात दुष्काळी जर असेल तर सोलापूर आणि नगर जिल्हा आहे. तर ह्या जिल्ह्यात विकास करायचा असेल तर आत्ता जी जलसिंचन योजना आहे ती मोठ्या प्रमाणात ह्या जिल्ह्यात राबवली गेली पाहिजे. आणि प्राध्यापक राम शिंदे हे काम नेटानं ह्या जिल्ह्यात करतायत. त्यांनी त्यांच्या परिसरात फार मोठी जलसिंचनाची कामं हाती घेतलेली आहेत. याचा एका दिवसात परिणाम दिसणार नाही, एका वर्षात परिणाम दिसणार नाही, पण ज्या वेळेस ही कामं पूर्ण होतील आणि थोडाफार पाऊस पडेल, पाणी साठेल, त्यावेळेस नगर जिल्हा हा महाराष्ट्रात 1 नंबरचा झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आता एकंदरीत तरुणांना काय वाटतंय हे तरुणांकडून जाणून घेऊ. बस म्हणजे पाहिजे तेवढं प्रमाणात झालेलं नाही आहे. खरं सांगायला गेलं ना, मागाशी त्यांनी सांगितलं की नगरला महानगरपालिका आहे. मी आल्यापासून मला आज 10-15 वर्ष झालेत, मला आजपर्यंत वाटलं नाही कुठे की महानगरपालिका या ठिकाणी आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथली वस्तुस्थिती जर पाहिली तर आमच्याकडे पाणी येण्याचं इन्कमिंग आहे, आउट गोईंग अजिबात नाही आहे. जेवढं पावसाचं पाणी येईल, नळाचं पाणी येईल, बोरचं पाणी आम्ही काढू, ते पाणी फक्त आमच्या अपार्टमेंटमध्येच त्या ठिकाणी मुरतं, बाहेर जायला चान्सच नाही आहे कुठे. ह्या प्रकारचं नियोजन महानगरपालिकेने केलं आहे. खेडेगावात जर आपण पाहिलं ना, खूप चांगले रस्ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था वगैरे भरपूर चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते. पण नगरमध्ये मला हे अजिबात दिसत नाही. त्याच्यामुळे नगरमध्ये विशेष करून आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नाही. म्हणून मला अपेक्षा फक्त आमदाराकडून नाही किंवा खासदाराकडून नाही, मला केंद्राकडून अपेक्षा आहे. तर केंद्रानेच काहीतरी रस्त्याचा विकास वगैरे केला. यासाठी नेमकी कोणत्या खासदाराला निवडून दिलं पाहिजे? नाही, त्याचा विचारच मी करणार नाही, कारण केंद्रामधून आदेश आल्याशिवाय हे खासदार काही करणार नाहीत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी ज्यावेळेला पंतप्रधान राहतील त्याच वेळेला ते आदेश देतील. आमदार आणि खासदार हा त्याच ठिकाणचा असला पाहिजे. विकासाचा मुद्दा आता मी जेव्हापासून पाहतोय नगरमध्ये तर विकास हा कधी झालेलाच नाही. MIDCमध्ये परप्रांतीयांना नोकरी दिली जाते. त्यानंतर उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, हा पण तितक्याच गरजेचा आहे. कारण जर उड्डाणपूल झाला तर नाशिक सुधारलं, औरंगाबाद सुधारलं तर नगरला काय अडचण आहे, हा मोठा प्रश्न आहे. आता सुपर डेव्हलप झाले, नगरचे काय अडचण काय नेमकी अशी, ते खासदाराला ते प्रश्न सोडायला पाहिजे नव्हते. आणि जे बेरोजगारी त्याचं प्रमाण नगरमध्ये काही प्रमाणात कमी होईल, कारण जे जाते पुण्याला सगळे पोरं निम्मे मित्र पुण्यालाच असतात. आता एकंदरीत आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेत असताना, तरुणांचं मत जाणून घेत असताना, बेरोजगारीचा महत्त्वाचा प्रश्न नगर जिल्ह्यात आहे. इथं स्थानिकांना रोजगार मिळत नाही असं तरुणांकडून उत्तर आलंय. तर याबाबत आपल्याकडून काही ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. काय प्रश्न आहे? तरुणांचा विषय असा आहे का तरुणांना रोजगार नाही, तर रोजगाराच्या बाबतीत परप्रांतीयांना इथं कामं दिलं जातात, पण स्थानिकांना इथं म्हणजे प्राधान्य नाही. आता मी स्पष्ट सांगतो, ज्याला काम करायचे त्याला इथं काम मिळेल. परंतु आमच्या महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे की कामच करायचं नाही. आज परप्रांतातून आलेले लोक ते आपल्या भारतातलेच आहेत, ते काही कुठले बाहेरचे नागरिक नाहीत. परंतु ते इथं येऊन मी आता अनुभव घेतला की मी घराचं बांधकाम केलं, त्यावेळेस मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून आलेले कामगार ते सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत न थांबता आमचे लोक सकाळी 10ला येते, 11 वाजता येतील आणि 5ला जातील. काम करण्याची ज्याला वृत्ती आहे त्याला कुठंही काम मिळेल. आपला देश आहे, काम करण्याची. तरुणांना मी त्यांना राजवत नाही, परंतु प्रामाणिकपणे काम करा.
तुम्हाला या देशात काही कमी पडणार नाही. मी माझं घरचं उदाहरण देतो. माझा मुलगा एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तो सकाळी 8ला जातो, रात्री यायची परत यायची वेळ नाही. आता काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. काम करण्याची वृत्ती तुम्ही ठेवा, तुम्हाला या देशात काम नक्कीच मिळेल. नगर शहराच्या समस्यांबाबत आपल्याला काय वाटतं? समस्या आहे, समस्याच आहे सगळ्या आणि ते कधीच न सुटणार आहेत. कुणी जरी आलं तरी ती इथली प्रवृत्तीच अशी आहे की ते समस्या करण्यापेक्षा वेगळंच काही करतात. त्यामुळे ते काय सुटण्यासारखं नाही. समस्या सोडवण्यापेक्षा समस्या वाढवण्याकडे त्यांचा कल असतो. MIDC किती दिवसापासून नाही, पाणी प्रश्न किती दिवसापासून पडलेला आहे, 2 फेज झालंय ते आजपर्यंत नाही झालं. आणि रस्त्यामध्ये खड्डे आणि कडेला दगड, चालणं सुद्धा अवघड झालेलं आहे. अशी परिस्थिती. फेज 2 प्रकरण 3 वर्ष चालू आहे. अजून ते केव्हा लेवल त्यांची काम करण्याचे केव्हा पुरं होणार ते काही कळायलाच मागत नाही. नुसतं चाललंय लोकांना पाणी मिळत नाही आमच्यासारख्याला. 10 वर्ष